सिनेमात जे दिसतं ते खरं नसतं. आणि मी ग्राफिक्स बद्दल बोलत नाहीये, मी बोलतेय सिम्बॉलिझम बद्दल. डिरेक्टरना हा वातावरणातून किंवा ऋतूंमधून आपल्याला खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे बघा ना, आपण पावसाला नेहमी रोमॅन्टिक गोष्टींशी जोडतो, पण सिनेमात तो बऱ्याचदा दुःख किंवा काहीतरी वाईट घडणार आहे हे सांगायला वापरला जातो. उदाहरण द्यायचं झालं तर द शॉशँक रिडेम्पशन. जेव्हा अँडी तुरुंगातून पळतो तेव्हा पाऊस पडतो. तो फक्त तेव्हा पाऊस नाही, तर इमोशनल क्लेन्झिंग आहे. दुःख आणि फ्रीडम या दोन्ही गोष्टी दर्शवतो. तसंच सनलाइट हे बऱ्याचदा होप किंवा नवी सुरुवात दाखवण्यासाठी वापरला जातो. उदाहरण द्यायचं झालं तर द पर्स्यूट ऑफ हॅपीनेस मध्ये जो क्लायमॅक्सचा सीन आपण बघतो ना, त्यामध्ये सनलाइट खूप प्रखरपणे आपल्याला दिसून येते. सिनेमातला व्हिज्युअल टोन हा होपफुल होतो. तसंच धुकं म्हणजे फॉग हे मेंटल कन्फ्युजन किंवा गूढता दाखवण्यासाठी वापरला जातो. उदाहरण द्यायचं झालं तर हेजॉग इन द फॉग, जो व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे, त्यामध्ये हेजॉग जो आपला मेन कॅरेक्टर आहे तो हरवला आहे, पण तो इमोशनली लॉस्ट आहे हे दाखवण्यासाठी फॉगचा खूप सुंदररित्या वापर केलेला दिसतो. जर तुम्हाला सिम्बॉलिझम बद्दल अशाच नवनवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतील ना, तर फिल्मोफाईल्सला फॉलो करायला विसरू नका.